धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, या सरकारच्या नावानं आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज दादा दानगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे या शासनाच्या नावानं, अरे या सरकारच्या नावानं, या मुख्यमंत्र्याच्या नावानं, या फडणवीसांच्या नावानं, मराठ्याची गद्दारी करणारी एकनाथ शिंदेच्या नावानं एक मराठा, एक मराठा, लाज वाटायला पाहिजे। आपण स्वाभिमानाने सांगू इच्छितो मुख्यमंत्री मराठ्याचा आहे, उपमुख्यमंत्री मराठ्याचा आहे। हरामखोर दलाल फडणवीस त्याचा आम्हाला देणं घेणं नाही, पण त्याच्या नावावरची ही खेळखंडोबा चालत आहे। त्यासाठी आज मनोजदादा दानगे पाटलाला समर्थन देण्यासाठी तुळजापूर शहर तालुका मराठा बांधव बोंबाबोंब आंदोलन काढून त्याचा जाहीर निषेध करतो। ओ पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उपोषणाला बसलेले आहेत। आज 9वा दिवस आहे। या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राभर या ठिकाणी उद्रेक निर्माण झालेला आहे। प्रत्येक जिल्हा बंदची हाक या ठिकाणी दिली गेलेली आहे। बीड असेल, धाराशिव असेल, अनेक जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जिल्हा बंदची हाक दिल्यानंतर संपूर्ण सखाल मराठा समाज या ठिकाणी एकत्रित आलेला आहे। आज हे झोपीचं सोंग केलेलं सरकार या ठिकाणी कुठलीच भूमिका स्पष्ट करत नाही। त्याबद्दल आज सकल मराठा समाजाच्या वतीनं तुळजापूर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी बोंबाबोंब आंदोलन केलेलं आहे। तर सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या तर्फे आणि सकल मराठा समाजातर्फे मी या ठिकाणी पाठिंबा देतोय। सकल मराठा मोर्चा यांच्या वतीनं राज्य सरकारच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात येत आहे। आज या मराठ्याच्या आंदोलनासाठी, आरक्षणासाठी सरकार इतर समाजाचा गैरवापर करत आहे। इतर समाजाचं आमचं कुठलंही देणं घेणं नाही। ज्या समाजाला सरकार पुढे घालून आमच्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विरोध करत आहे, या समाजाच्या लोकांनी विचार केला पाहिजे। या मराठा समाजानं आजपर्यंत आपल्या सर्व जाती धर्मांना सांभाळलेला आहे। आज कुठला धनगर समाज हा समाज एनटी मध्ये दाखल असताना, या समाजाचं ओबीसी मध्ये कुठलं उन्हा देणं नसताना, हा समाज मराठा ओबीसी मधून या समाजाला आरक्षण देऊ नये म्हणून कुणातरी एका नेत्याच्या फडणवीसच्या नावानं हा कुठला तर एक धनगराचा नेता आमच्या मनोजदादाच्या घरासमोर येऊन आंदोलन करतोय आणि आमची वाट अडवू पाहतोय। अरे असले 10,000 चिरडून काढणारी मराठीची फौज आहे। आमच्या मराठीच्या आडवा येत असेल तर हा मराठा समाज का बसणार नाही। पूर्वीपासून आमच्या मनोजदादाचं म्हणणं आहे, आम्ही पुण्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुण्या समाजाचं आम्ही आरक्षण खेचून घेत नाही। हा समाज एवढ्या मोठ्या मनानं इतर समाजाला प्राधान्य देत असताना सुद्धा तुम्ही आमच्या अंगावर इतर समाज घालताय। ही लाजिरवाणी या सरकारची गोष्ट या नेत्यांना कळायला पाहिजे। हा मराठा समाज इतर राजकारण्याचं आरक्षण न मागता स्वतःला ओबीसी मधनं आरक्षण मागतंय। ह्या लोकांनी आम्हाला काय विरोध करायचा, त्या धनगरांनी आम्हाला काय विरोध करायचा? ते कुण्या जातीचे लोक आहेत, त्यांना कुठं पाहिजे आरक्षण याचा त्यांनी स्वतःचा विचार करावा आणि मग मराठीच्या ओबीसी आरक्षणाला विरोध करावा। आम्हाला एक म्हणणं आहे, आम्हाला धनगर असू द्या या इथं माळी असू द्या, पुण्या समाजात देणं घेणं नाही। आम्ही फक्त मराठ्याला कुणावर अन्याय न होता आम्हाला आरक्षण मागतोय आणि हे आरक्षण आम्ही राज्य सरकारकडे मागतोय, पुण्या समाजाकडे मागत नाही। तरी मेहरबान आजच्या या परिस्थितीला सरकार जबाबदार असून आम्ही सरकारच्या विरोधात बोंबमारो आंदोलन करत आहे। त्या आंदोलनाला तुळजापूर शहरातील, तुळजापूर तालुक्यातील समस्त बांधव इथं उपस्थित राहून या सरकारच्या नावानं, या राज्य सरकारच्या नावानं या सरकारचं करायचं काय, या सरकारचं करायचं काय? एक मराठा, एक मराठा,